नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोलगळ्याला साधे पोटली बटन लावून कमीत कमी वेळेत छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या साईजनुसार शोल्डर, मुंडा, ब्लाऊजची पूर्ण उंची आणि जी काही गळ्याची खोली असेल ती खोली तुम्हाला टाकून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने जी काही गळ्याची खोली आहे ती टाकून घेतली आणि दोघंही बाजूंना गळा हा मी डार्क करून घेतला। तर बघू शकतात गळ्याची खोली ही 10 इंच आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। 10 इंच आहे। त्याच्यानंतर मग अस्तरवरती पूर्ण आखून आणि ब्लाऊज पीसवरती ह्या पद्धतीने मी लगेच सेट करून घेत आहे। तर इथं आपल्याला अस्तर पलटी वगैरे काहीही करायचं नाही। त्याच्यासाठी मग पूर्ण गळ्याला ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। सर्वात आधी मी पिना लावून घेतल्या, नंतर मग आधी मी पूर्ण गोल गळ्याला शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने अस्तर हा जोडत असतो सेम त्याच पद्धतीने जोडून आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। तर बघू शकतात सर्वात आधी गळ्याला, त्याच्यानंतर मग सर्व बाजूंनी मी शिलाई करून घेत आहे। नंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून आणि मग आतील जो काही गोल गळा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट करून झाल्यानंतर मग आपल्याला छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यायचे आहेत आणि ह्या गळ्याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाइपिंग करू शकतात किंवा मग गळापट्टी सुद्धा लावू शकतात। तर इथं मी गोल्डन कलरचा तिरकस धाग्यात कपडा हा मी कट करून घेतला आहे। ज्या पद्धतीने आपण पाइपिंगसाठी कपडा कट करतो सेम त्याच पद्धतीने बघू शकतात तिरकस धाग्यात कट केलेला आहे। खेचल्यावर आपोआप खेचला जातो। नंतर मग तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर पाइपिंगची पट्टी केव्हाही जोडत असताना ती आपल्याला ह्या पद्धतीने तिरकस धाग्यात दोघंही पट्ट्या कट करून अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग बघू शकतात मी इथं तुम्हाला खुणा करून दाखवत आहे। तर ह्या खुणांवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर बघा ह्या पद्धतीने हे जे काही कोने आहेत दोघंही बाजूंचे मी खडूने इथं खुणा करून घेतला। इथं आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आणि लगेचच त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। लगेचच त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली जेणेकरून पाइपिंग करत असताना एकाच जागी मोठा गोट असा होणार नाही। एक्स्ट्राचा जो काही कोना आहे दोघंही बाजूंचा कट करून घेतला। त्याच्यानंतर मग पाइपिंग करण्याची ही माझी अगदी सोपी अशी पद्धत आहे। एकदा जी काही अंतर सोडून किंवा मग खालच्या बाजूला जी काही आपण आपल्याला जोडलेला आहे पकडायची शिलाई चेक करून आणि बरोबर अशा पद्धतीने पाइपिंगची पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे। तर पाइपिंगची पट्टी जोडत असताना किंवा मग पाइपिंग फोल्ड करत असताना आपल्याला अगदी हळूवारपणे आणि अगदी थोडं थोडं पकडत पाइपिंग करायची आहे। असं केल्यामुळे अगदी छान अशी पाइपिंग ही तयार होत असते। भले 5 मिनिटं ऐवजी 10 मिनिटं लागले तरी चालतील, परंतु मग पाइपिंग अगदी हळूवारपणेच करून घ्यायची। तर अगदी पाईप सारखी आणि अगदी अशी गोठासारखी छान तयार होते। नंतर मग छोटे कट मारून घेतले आणि जो काही पाइपिंगची जी काही पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करून आणि अगदी दोघी हातांनी पकडून आणि बरोबर ती पाइपिंग अशा पद्धतीने करून घ्यायची आणि तिच्या पोटाशी अगदी पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जाड किंवा बारीक अशा पद्धतीने पाइपिंग करू शकतात। तर बघू शकतात अगदी एकसारखी हळूवारपणे ही पाइपिंग मी इथं रेडी करून घेतली। तर फायनली खूप छान अशी ही तयार झालेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही। दोघंही बाजूंनी खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। नंतर मग याला आपल्याला बाजूला केलं। त्याच्यानंतर मग या पद्धतीने मी थर्माकॉलचे मणी घेतले आणि या 2 कलरचे जे काही कपडा आहे तर 2 कलरचा अशा पद्धतीने कपडा मी कट करून घेतला आणि ह्या पद्धतीने पोटली बटन मी तयार करून घेतले। बघू शकतात जो काही एक हिरवा कलर आहे आणि ब्लाऊजचा जो काही चॉकलेटी कलर आहे अशा पद्धतीने सर्व पोटली बटन मी इथे तयार करून आणि खालच्या बाजूचे कोने आपल्याला कट करून घ्यायचे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार एका कलरचे किंवा मग 2 कलरचे 3 कलरचे पोटली बटन तयार करू शकतात।
नंतर मग हे सुद्धा जोडत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी जवळजवळ किंवा मग 1 इंचाच्या अर्धा इंचाच्या अंतरवरती हे जोडू शकतात। वरच्या बाजूला 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी इथं 1 इंचावरती अशा पद्धतीने एक वेगळा आणि एक वेगळा पोटली बटन अशा पद्धतीने जोडून घेत आहे। जेवढा सरळ भाग आहे तिथं 1 इंचाचं अंतर सोडलं, त्याच्यानंतर जिथून गोल आकार सुरू होतं तिथं मी अगदी जवळजवळ अशा पद्धतीने पोटली बटन ठेवून घेत आहे। तर सर्वात आधी 3 लाल कलरचे पोटली बटन ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर 7-8 हिरव्या कलरचे पोटली बटन ठेवून घेतले। पुन्हा मग त्याच्याजवळ 3 लाल कलरचे ठेवून आणि छान अशी खालच्या बाजूला डिझाईन तयार करून आणि पुन्हा मग पूर्ण ब्लाउजला ज्या पद्धतीने इकडच्या बाजूला जोडून घेतले सेम त्याच पद्धतीने जोडून घेतले। नंतर मग ही बारीक लेस घेतली आणि जी काही पाइपिंग आहे तिच्याजवळ अशा पद्धतीने ही बारीक गोल्डन कलरची लेस लावून घेतली। ही ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात किंवा नाही लावली तरी देखील चालेल, किंवा मग इथं तुम्ही समोसा लेस सुद्धा लावू शकतात। तर फायनली अगदी कमी वेळात आणि खूप सोपी अशी ही गोल गळ्याला मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला दोघंही टक्स देऊन आपल्याला कमरपट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे। दोघंही बाजूंचे टक्स सेम येतील ही काळजी घेत आपल्याला टक्स मारून घ्यायचे। नंतर कमरपट्टी जोडून घेतली आणि फायनली आपल्याला प्रेस करा पद्धतीने आलेला आहे। तर बघू व्हिडिओची अपडेट तुम्हाला येते आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अशी डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा।